नमस्कार मंडळी, तिसरा दिवस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा झाला. आज आहेत 5 मेन मुद्दे. 69 रन हवेत, 8 विकेट हातात आहेत, 2 सेटल्ड बॅट्समन आहेत. एकच टीम हरू शकते इकडून, ती आहे साऊथ आफ्रिका. इतिहास गवाय की ते कुठूनही हरू शकतात, तर त्यामुळे मी तोंड उघडू इच्छित नाहीये, कारण मी इतक्या वेळ पनौती लावलीये की काम करतेय. सो मला आता तो शब्द तोंडातून घ्यायचा नाहीये. सॉरी, माक्रमच्या बॅटिंग बद्दल काय म्हणणं आहे? ही वॉज ऑन पेअर, ऍब्सल्युटली क्लच इनिंग्स. म्हणजे की आज एवढ्या मोठ्या ओकेजनला खेळणं म्हणजे खरंच ही हॅज रिटर्न हिमसेल्फ इन टू द हिस्ट्री बुक्स म्हणू शकतो. ती किती ब्रेव्ह असं तुला वाटतं की ह्या सिच्युएशन मध्ये येणं आणि एका कॅप्टननी खेळणं आज होतं? मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी असं आजची कीर्ती महान. हो, कारण की त्याचं तो असं वाटत पण नाही यार, आणि त्याचं खूप सगळेजण मजाक उडवतात. म्हणजे तो खरोखर आहे त्याच्यात जिद्द, आणि त्याचा फॉर्म खूप जास्त चांगला राहिलेला आहे ह्या पूर्ण WTC सायकल मध्ये. मोठी इनिंग्स कमी आल्यात, आज तर लंगडत होता. लंगडता एवढं खेळणं आणि स्ट्रॅटेजिकली खेळणं खूप इम्पॉर्टंट होतं. ऑस्ट्रेलियाची बॉलिंग गणली का पिचच बदललं, जज्बात बदलली, हालात बदलली, तसं झालं. आणि जनरल टेस्ट क्रिकेटचं असं असतं की सेकंड डेचा एंड आणि थर्ड डे आर द बेस्ट बॅटिंग कंडिशन्स. आजकाल टीम्स तिथपर्यंतच सर्व्हाइव्ह करू इच्छित नाहीयेत. तिसऱ्या दिवसापर्यंत टेस्ट मॅच आणण्याची गरज आहे. हॅव्हिंग सेड दॅट, येस, बॅटिंग कंडिशन्स डेफिनेटली बेटर झाले, जे आपण बघितलं. पण फुल मार्क्स टू मार्क्रम आणि बहुम आपण इझिली टेस्ट मॅच सोडू शकले असते. इंडियाला कुठे ना कुठेतरी वाईट वाटत असेल का की गोल्डन चान्स होता, ऑस्ट्रेलिया एवढे चांगले खेळले नाही, इंडिया इथे आले असते तर एक टेस्ट चॅम्पियनशिप मेस जिंकू शकले असते का तुझ्या मते? म्हणजे प्रश्नच नाही. जर वाईट नसेल वाटत टीम इंडियाला, तर त्याचं मला वाईट वाटेल. म्हणजे प्रश्नच नाही. एवढे हातात होते, म्हणजे 8 मॅचेस मधनं 3 जिंकायच्या होत्या, 3 न्यूझीलंड बरोबर घरी होत्या मॅचेस, 5 ऑस्ट्रेलिया बरोबर हव्या होत्या. सो तिथून इकडे नाही आले, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द रिझल्ट. मे बी आपली बॅटिंग पहिली आली असते, आपण हारलो असतो परत तिसरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, त्याबद्दल नाही. पण न येणं हा नक्कीच वाईट गोष्ट होती. आणि न येऊन आपण ऍटलीस्ट साऊथ आफ्रिकेला जिंकून दिलं, नाही की ऑस्ट्रेलियाच्या घशात अजून एक ट्रॉफी घातली, त्याचंही मला खुशी वाटते.